नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुख्यमंत्री पदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे। राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे। या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत प्रचंड घडामोडी घडत आहेत। नुकताच काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते। तिथे जाऊन त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती। तसेच उद्धव ठाकरे यांनी काही आप पक्षाच्या नेत्यांची देखील भेट घेतली होती। याशिवाय राज्यातही महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या विधानसभेच्या जागा वाटपासाठी बैठका पार पडत आहेत। या बैठकांमध्ये जागा वाटपावर चर्चा होत आहे। तर दुसरीकडे मवियात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत वेगवेगळे दावे नेत्यांकडून केले जात आहेत। याच प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे वक्तव्य केले आहेत। सुप्रिया सुळे यांनी यावेळी महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं तर मुख्यमंत्री कोण होईल किंवा आगामी निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपाचं सरकार बनणं कठीण आहे। निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार बनेल असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला। तसेच महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचा कुणी नेता मुख्यमंत्री बनेल, आमचा पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर आहे, आम्हाला कोणत्या पक्षाची इच्छा नाही, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून शरद पवार गटाकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला जातोय। सुप्रिया सुळे यांनी यावेळी भाजपावरही निशाणा साधला। भाजप आता पहिल्यासारखा पक्ष राहिला नाही। आधी भाजपाचे नेते आणि आमच्यात मतभेद असायचे, पण तरीही अशी अवस्था नसायची। भाजपाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांना मी माझी गुरु मानते। आताच्या भाजपच अशा नेत्यांची खरंच कमी आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। माझी आणि माझ्या पक्षाची आधीपासूनच ही भूमिका राहिली आहे, जातीय जगन्नाथ व्हायला हवी। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।